आनंदी, त्या माणसासोबत आपला काहीही संबंध नाही. बाप म्हणून त्या माणसाबद्दल मला काहीही वाटत नाही. तो कुठे का असे ना, का शोधायचंय तुला, का हवंय तुला? त्यांचा पत्ता तुला काय करायचा? ते जिथे असेल तिकडे असू दे ना. अहो बाबा आहेत ते तुमचे, मी भेटले त्यांना आता. हे बघा, तुम्ही कितीही नाही म्हणालात तरी माझं त्यांच्याशी काहीतरी नातं आहेच ना. बाबांना सांगत होते ते कुठे जायचं माहिती नाही, घर नाही. अशा परिस्थितीत कुठे जातील ते? म्हणून मीच बाबांना सांगितलं की तुला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तू त्यांना. काहीही गरज नाहीये, त्या माणसाशी आपला काही संबंध नाहीये. हे बघ आनंदी, तुझ्यासाठी सुद्धा तो माणूस अनोळखीच आहे असं समज आणि सगळं विसरून जा. असं कसं? आनंदी, तुला का समजत नाहीये? त्या माणसाने मी किती हर्ट झालो हे तुला कसं समजावून सांगू मी आनंदी? त्या माणसाने आमच्या आयुष्यामध्ये इतकी उलथापालथ केली आहे, मी नाही त्याला माफ करू शकत. आनंदी, खूप छान कुटुंब होतं आमचं. आई वडील, मुलगा मुलगी, इतर 4 चौघांसारखं वाटणार आमचं कुटुंब. या माणसाला बघवलं नाही, उद्ध्वस्त केलं. सतत ते घरामधले वाद, माझ्या आईला होणारा त्रास, ते घर घर वाटतच नव्हतं. मुलं जन्माला घातली पण ह्याला जबाबदाऱ्या नको होत्या. मग सगळ्यांना वाऱ्यावर सोडून निघून केला. खूप लहान वयात मला मोठं व्हावं लागलं. सगळ्या जबाबदाऱ्या मला अंगावर घ्याव्या लागल्यात. मी या माणसाला कधीच माफ करणार नाही, कधीच नाही. सुनबाई, त्या दिवशी तुझा वाढदिवस होता म्हणून मी तुला काही बोललो नाही. त्या माणसाला तरीही तुला घरी घेऊन यायचे कशासाठी? बघितलंस ना, एका क्षणासाठी तो घरी आला होता आणि घरातलं वातावरण किती गढूळ करून गेला ते. मग पुन्हा तुला तसंच हवंय? का समजत नाहीयेस तू? तो माणूस नको आमच्या आयुष्यामध्ये. त्या माणसाला अजिबात स्थान नाहीये. अहो, मला कळते तुम्हाला त्रास होतोय. बाबांची तेव्हाची वागणूक, त्यांचा स्वभाव, तुम्हाला खूप काय काय सहन करावं लागलंय ना. आता ते समोर आले तुमच्या तर सगळं आठवतं तुम्हाला, हो ना? अहो पण बाबा आता बदलले असतील तर त्यांचं काय म्हणणं आहे हे आपण ऐकून घ्यायला हवं ना. न ऐकणं हे जरा चुकीचं आहे, हो की नाही? काय ऐकायचंय आणि का ऐकायचंय? अहो, त्यांना त्यांची चूक लक्षात आली असेल तर. नाही आनंदी, खूप उशीर झाला आता. खरं तर त्याने खूप आधीच बदलायला हवं होतं. केलं असतं माफ, पण आता नाही. आता तो किती बदललेला असेल, नाही, आम्हाला आमच्या आयुष्यात तर नकोय आता. हे बघा, तुम्ही आता खूप रागवलात, पण उद्या शांत झालात आणि तुम्हाला असं वाटलं की तुमचे बाबा आले होते तुमच्याजवळ, पण तुम्ही त्यांना नाही थांबवलं, जाऊ दिलं तुम्ही त्यांना. ही खंत आयुष्यभर राहिली तर. आनंदी, तो माणूस मेला ना तरी मला पश्चाताप होणार नाही. थांबा, आपलं ठरलंय ना, किती वाद झाला तरी एकमेकांपासून दूर नाही जायचं. आपल्यात कितीही वाद झाले, तुम्ही कितीही रागवलात माझ्यावर, तरी आता आपलं प्रेम कमी होणार नाही.
तुमच्यासाठी आणली कॉफी. घ्या. तुझ्यासाठी? ह्यातनच पिणार आहे मी. अहो, चुकलं माझं. खरंच चुकलं. 100% चुकलं. मला माहिती आहे तुमच्या वडिलांमुळे तुम्हाला खूप त्रास झालाय. तरी मी तुमच्या वडिलांना शोधायला निघाले होते, आपल्या घरी आणायला निघाले होते. असं नाही वागणार मी. तुम्हाला त्रास होईल असं काहीही करणार नाही मी. यापुढे तुम्हाला जे हवंय तसंच होणार. तुम्हाला दुखावून मला दुसरी माणसं नाही जोडायची. अहो, अजूनही राग गेला नाहीये? नक्की यापुढे असा काही प्रयत्न करणार नाहीस? नाही करणार. हे बघ आनंदी, मला कळतंय तुला माणसं तोडायला नाही तर जोडायला आवडतात. आपलं संपूर्ण कुटुंब एकत्र आणण्यासाठी तू कायम प्रयत्नशील राहिलीस आणि आज सुद्धा तू काय प्रयत्न करतेस मला सगळ्या गोष्टींची जाणीव आहे. पण इथे नको. काही ना ती तुटली आहेत ना, ती पुन्हा नाही जोडता येणार. नको प्रयत्न करूस, याचा सगळ्यांना त्रास होईल. मग आता गेला राग? कॉफी प्यायल्यावर कळेल. कशी झालीये? एवढी साखर? अहो, मग किती कडू कॉफी प्यायची? गोड आहे खूप. अहो, सकाळी सकाळी काय कडू तोंड करायला आवडतं तुम्हाला? तसं नसतं आनंदी. कॉफी तशी प्यायल्याशिवाय मजा नाही येत. हो, मग उद्यापासून मी तुमच्या कॉफीमध्ये साखरच नाही टाकणार. मग प्या तशीच कॉफी, कडू कॉफी. आनंदी चल लवकर. झालंय झालंय, चला. बरं, मी काय म्हणते, तुम्हाला उशीर नाही का होणार? आधी नंदूदादांच्या घरी जायचंय ना आपल्याला. नाही नाही, तसं मी ऑफिसमध्ये कळवलंय. नाही म्हणजे लवकर निघालो असतो मग आपण. लवकर निघालो असतो तर वर्षाला प्रश्न पडला असता. तिला कळायला नकोय. आई येतेस ना? हो. हे काय, आई कुठे चालली? ते आईला डॉक्टरकडे घेऊन जायचंय. मी आईला तिकडे सोडतो, मग तिथून मी कामाला जाणार आहे. हा, तुम्ही कधी निघणार? नाही आनंदी, आज मी नाही जाणार आहे ऑफिसला. काय ना दादा, माझं अजून डोकं शांत झालेलं नाहीये, त्यामुळे आज मी घरीच राहायचा विचार केलाय. बर. अरे देवा, ऑफिसमध्ये कळवायचं राहिलं. थांबा, आले आम्ही. हो. चल, मी रेडी आहे. कुठे चाललो आपण? आपण नंदूच्या घरी चाललोय ना. आई, अहो वर्षाताई बाहेरच आहेत. आपण नंदूच्या घरी चाललोय ना लग्नाची बोलणी करायला. लग्नाचं बोलायला चाललोय, लग्नाला नाही चाललोय. तू एवढी तयार होऊन आलीस? राघवा, आता होणाऱ्या व्याहाकडे चाललोय रे आपण. आई, पिशवीत काय? अगं, नंदकुमाररावांनी साडी दिली होती ना, ती महिला उद्योगात तयार केलेली ती आहे. लग्न फिसकटलं तर ही साडी तिथेच ठेवून दे. लग्न नाही, साडी नाही, आपलंच आहे. आई, अहो त्यांनी हो म्हणावं म्हणून जातोय ना आपण. हो अगं, पण त्या नंदकुमाररावांच्या नाहीच म्हटलं तर काय करायचं. आज काय तो सोक्ष मोक्षला. तुम्ही नंदूकडे चाललायत? हा, नाही, आम्ही देवळात चाललोय. आई, मी सगळं ऐकलंय. नाही, मी नाही बोलले काही. राघव, तू बोललास का रे? नाही. आनंदी, तू बोललीस का ग? नाही. नाही, ती तर कधी बोलतच नाही. मी फक्त एवढंच बोलली की नंदूची आई जर आज नाही म्हणा. माझ्याशी खोटं बोलून का जाताय तुम्ही? मला का नाही सांगितलं? हो, आम्ही नंदूकडेच चाललो. पण तू नको येऊस. आम्ही जाऊन बघतो, नंदूच्या आईशी बोलतो, बघूया त्यांचं काय म्हणणं आहे ते. नाही, मी पण येणार. नको वर्षा, नको येऊस. हे बघ, त्या तुला बघून उगाच चिडतील.
हे बघ दादा, तूच मला सांगतोस ना की वर्षा ही तुझी लढाई आहे, तुझी तुलाच लढायची आहे. मग मला ही लढाई लढायची आहे दादा. हे बघ, मला कळलं पाहिजे की त्यांचा नक्की काय गैरसमज झालाय माझ्याबद्दल, त्यांना का नकोय मी. हा मग ठीक आहे ना, आम्ही जाऊन त्यांना भेटतो, काय म्हणतात ते आम्हाला पण कळेल आणि त्यांचं काय म्हणणं असेल ते बघू ना, समजावून सांगतो त्यांना. दादा, तू आज सांभाळूनही घेशील, त्यांना समजवशीलही, आमचं लग्न ठरेलही, होईलही. पण आमच्या दोघींच्या नात्यामधला गैरसमज जर दूरच झाला नाही तर लग्नानंतरही त्या तशाच वागतील ना दादा. नंतर वाद अजून वाढतील आणि मग तू पुन्हा मध्यस्थी करायला येणार आहेस का? नाही म्हणजे येशील तरी किती वेळा येणार आहेस दादा? शेवटी मलाच या गोष्टी फेस करायच्या आहेत ना, त्या मला करू दे. अगं पण तो म्हणतोय ना आता. ऐ थांब वर्षा, ठीक आहे चल, तू पण तयार होऊन ये जा. आलेच. अहो तुम्ही नवजीवन सोसायटीचा वॉचमन तुम्हाला शोधत होता. अच्छा, का का शोधत होता? 20 रुपयाची नोट घेऊन फिरत होता, म्हणाला की ही त्यांना द्यायची आहे म्हणून. अच्छा अच्छा, धन्यवाद. हो. नंदूला कळवलंय ना आपण येणार आहोत ते? हो. नाही, पण तुम्ही येणार आहे हे माहिती नाहीये त्यांना. आता कळेल. आई, ही पिशवी? अगं ते तुला न्यायचं नव्हतं ना सोबत, तर मग मम्मी तर बाहेर पडणार होते, मग म्हटलं मग मी देवळात जाते बुवा असं म्हणून मी ही पिशवी तुला संशय येऊ नये म्हणून घेतली. घरात कोणी नाहीये वाटतं, बाहेर गेलेत का? बाहेर गेले? असं कसे बाहेर गेले? आपण सांगितलं होतं ना, मग कसे काय बाहेर गेले ते? नाही, असं असतं तर नंदूदादांनी सांगितलं असतं ना आपल्याला. नंदूनी त्याच्या आईला नक्कीच सांगितलंय ना की आपण येणार आहोत? हो हो, सांगितलं असणार ना. हो, मग कसे काय गेले ते बाहेर? तू तू परत दरवाजा ठोठव. घराला बाहेरून कुलूप नाहीये. ह्यावेळी इंदू मावशी कुठे जाणार नाही. आम्ही येणार म्हटल्यावर नंदूदादाही कुठे जाणार नाही. मग तरी दरवाजा बंद कसं? कोणी उघडत का नाहीये? नाही उघडणार दरवाजा. जा, निघून जा. नाही उघडत. मग जाऊया का आपण? नाही नाही, आपण थांबूयात थोडा वेळ. अगं पण असं इथे किती वेळ थांबणार ना? जर घरात कोणी नसेल तर थांबण्यात काय अर्थ आहे? आनंदी, घरात कोणी नाहीये, बाहेर थांबण्यात काय अर्थ आहे? अरे तुम्ही आलात? सॉरी हा, मला यायला थोडा उशीर झाला. वर्षा, तू सुद्धा आलीस? हो.
अरे पण तुम्ही बाहेर का उभे आत यायचं ना. कसं आम्ही दार वाजवत बसलो, आता कळलं घरात कोणीच नाहीये. नाही, घरात आई आहे की. हो, आई आहे घरात. आई, आई दार उघड, मी आलोय. आई, आई काय, या ना, या. किती वेळ दार उघडायला तू. अहो या ना, या या, बस या. काय म्हणता, बरं आहे ना? आलो, चहा घेऊन येतो तुमच्यासाठी. आधीच करून ठेवला होता, तुम्ही येणार म्हणून माहित होत. तुझ्यानंतर जर मला कोणाच्या हातचा चहा आवडला असेल ना, तर तो नंदकुमार रावांच्या हातचा. सुरेख. गरमागरम समोसे अगं बाई, घ्या ना. केवढी तयारी. घ्या तुम्ही. हा हा. मी आलो जरा. चटणी वगैरे घेऊन येतो. आलोच. राघवची गाडी इथं म्हणजे हे इथंच कुठेतरी आले असणार. बहुतेक ते घर असावं. घ्या ना समोसे. मी घेतो, मी राहू दे ना, ठेव. ठेवा ठेवा. वा, 2-2 चटण्या. नको नको, राहू दे. मी घेते. घ्या बस. हो. मावशी, आम्ही सर्वजण तुमच्या घरी आलो आहोत याच्या मागचं कारण तर तुम्हाला कळलं असेलच. आणि म्हणजे नंदू आणि वर्षा बरीच वर्ष एकमेकांना ओळखतात, मित्र आहेत ते, एकमेकांवर प्रेम करतात. बरं, एक महत्वाची गोष्ट मी स्पष्ट करू इच्छितो की आता नुकतंच वर्षाचा डिवोर्स झालेला आहे. आता ते कुठल्याही बंधनात अडकून नाहीये. तेव्हा आम्हा सर्वांची इच्छा आहे आणि वर्षा आणि नंदूची सुद्धा इच्छा आहे की त्यांचं लग्न व्हावं. तर त्यासाठी आलोय. तुमचं काय म्हणणं आहे ते ऐकायला. हे बघा, नंदू माझा एकुलता एक मुलगा आहे. आम्ही गडगंज श्रीमंत नाहीये, आम्ही साधी माणसं आहोत. नंदूला लहानपणी एक बिस्किट आवडायचं, पण ते घेणं आम्हाला परवडायचं नाही. म्हणून नंदूचे बाबा रोज बसनी जाण्याऐवजी चालत जायचे आणि येताना रोज त्याला नवा कोरा बिस्किटचा पुडा घेऊन यायचे. एकदा फोडलेला पुडा परत नाही द्यायचो आम्ही त्याला. तो कॉलेजमध्ये असताना इतर मुलांप्रमाणे न परवडणाऱ्या गोष्टी आम्ही त्याला विकत घेऊन दिल्या. अगदी नव्या कोऱ्या करकरीत, सेकंड हँड नाही. हे सगळं आम्ही यासाठी नाही केलं की त्याचं आधीच लग्न झालेल्या मुलीशी लग्न लावून द्यायचं म्हणून. यासाठी आम्ही त्याला वाढवलं नाही. तुम्हाला तुमच्या पोरीचं फार कौतुक असेल तर ते तुमच्या घरी ठेवा. आई, मला तुमची मुलगी सून म्हणून चालणार नाही. म्हणजे काय?
काय म्हणायचंय काय तुम्हाला? तुम्ही जसं तुमच्या मुलाला लाडात वाढवलं ना, तसं आम्ही सुद्धा आमच्या मुलीला लाडातच वाढवलंय. मध्येच बोलणारे तुम्ही कोण आहात? बाप आहे मी तिचा.